नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 5 रांगोळी काढणार आहोत. तेही अगदी युनिक रांगोळी आहेत. तर सगळ्या रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो. अगदी एकापेक्षा एक सुंदर अशा रांगोळी आहेत आजच्या भागातल्या आपल्या, आणि जरूर तुम्हाला त्या आवडतील आणि ट्रायसुद्धा करा तुम्ही त्या रांगोळी. खूप छोट्या छोट्या वेगळ्या आकाराच्या आणि वेगळे रंग देऊन आपण तयार केलेल्या या छोट्या रांगोळी आपल्या रोजच्या वापरासाठी आपल्याला काढता येणाऱ्या. तर शेवटपर्यंत पहा. सगळ्या रांगोळी खूप सोप्या आहेत आणि आपल्याला काढतासुद्धा येणाऱ्या आहेत या रांगोळी. तर हे बघा, इथे आपण गुलाबाचं फूल थोड्याशा वेगळ्या आकारामध्ये आपण काढलेलं आहे. तर मधली पाकळी जी आपण काढलेली आहे त्यावरती आपण अशा आडवी लाईन देऊन अशी एक वेगळ्या प्रकारे आपण आकार दिला आहे आणि साईडला 2 अशा पाकळ्या काढल्यात. खालच्या साईडला सुद्धा आपण एक छोटीशी पाकळी काढली आणि 2 तुरे काढलेले आहेत आणि त्यामध्ये आपण हलका असा गुलाबी रंग भरून घेतलेला आहे. खूप छोट्या रांगोळी आपल्याला काढण्यासाठी रोज सकाळी घाईच्या वेळेमध्ये किंवा घाई गडबडीमध्ये आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची असते. त्यासाठी या रांगोळी आपल्याला अगदी परफेक्ट आहेत. अगदी युनिकसुद्धा आहेत, दिसायलासुद्धा मनमोहक आणि रेखीव रांगोळी आहेत आणि त्याचप्रमाणे आपले आकार आणि कलर हे सुद्धा तुम्हाला आवडतील असेच आहेत. अगदी कमी कलर आणि अगदी कमी जागेमध्ये आपल्याला काढता येणाऱ्या या रांगोळी आहेत. तर तुम्हाला अशाच रांगोळी पाहायला आवडत असतील मैत्रिणींनो, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर, आपल्या रांगोळी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींशी. म्हणजे ज्या मैत्रिणींना तुमच्या रांगोळी काढायला आवडत असतील किंवा त्यासुद्धा काढत असतील, हे तर आपल्याला माहीतच असतं. तर अशा मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ पाठवा, त्यांनासुद्धा हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल. तर हे बघा, आपली इथे पहिली रांगोळी काढून झालेली आहे. आपण दुसरी रांगोळी काढतोय. अगदी सोपी आणि फ्रीहँड रांगोळी आहे. आपण असं एक मोठ्या आकाराचा डॉट्स द्यायचा आहे आणि तो वाटीच्या सहाय्याने किंवा हाताने तुम्ही कशानेही प्रेस करून आपल्याला अगदी हलक्या बोटाने असं राऊंड काढून घ्यायचं आहे, चक्र काढायचं आहे. आणि तुम्हाला नाही जमलं तर 1-2 वेळा प्रॅक्टिस करा, नक्कीच तुम्हाला सुद्धा जमेल. आणि साईडला आपण अशा 2 पानं काढलेले आहेत आणि त्या मध्यंतरी आपण अशा 3 लाईन दिलेल्या आहेत. त्यावरती मोठ्या लाईनला आपण लाल रांगोळीने एक डॉट्स दिलेला आहे, तो प्रेस केला आहे. आणि ज्या छोट्या लाईन आहेत तिथेसुद्धा आपण पिवळ्या रांगोळीचे डॉट्स देऊन प्रेस केलेले आहेत. आणि खालच्या साईडला आपण लाल रांगोळीने असे 3 डॉट्स दिलेले आहेत. तर मैत्रिणींनो, अशाच अगदी युनिक आणि झटपट काढता येणाऱ्या रांगोळी आपल्या चॅनलवरती अपलोड मी करत असते. भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. कोणताही व्हिडिओ पहा, तुम्हाला रांगोळी आवडतीलच अशा आपण काढलेल्या आहेत. आपल्या प्रत्येक रांगोळीच्या व्हिडिओमध्ये, एका व्हिडिओमध्ये कमीत कमी 5 रांगोळी आपण दाखवलेल्या आहेत. तर नक्कीच तुम्हालासुद्धा या रांगोळीचे व्हिडिओ हेल्पफुल ठरतील. अगदी आता येणाऱ्या काळामध्ये अगदी सण-समारंभ आपले सुरू होतील, त्यासाठी आपल्याला रांगोळी काढाव्याच लागतात आणि तुम्हाला त्या काढतासुद्धा येतील. तर नक्की व्हिडिओ पहा मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरचे. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढतोय. इथे बघा, आपण 2 ते 1 असे डॉट्स देऊन घेतलेत आणि त्यावरती आपण असा मधल्या साईडने झुकलेल्या लाईन काढून आपण असा चौकोन तयार केला आहे आणि त्यावरती मेन आपल्याला एक मोठी पाकळी काढायची आहे आणि साईडला अशा गोल पाकळ्या काढायच्या आहेत दोन्ही साईडने. ही सुद्धा रांगोळी खूप सुंदर आहे आणि काढायला खूपच सोपी आहे. ज्या मैत्रिणींना रांगोळी काढायला जमत नाही त्यांनी अगदी साध्या साध्या रांगोळींपासून सुरुवात करा. नक्कीच तुम्हालासुद्धा रांगोळी काढता येतील. ही पण रांगोळी खूप सोपी आहे. अगदी तुम्ही पाहून 1 मिनिटात 2 मिनिटात तुम्हाला जसा वेळ लागेल तशी काढा. तुम्ही पाहून काढल्यानंतर तुम्हालासुद्धा सोपं जातं काढायला. तर इथे मी या चौकोनामध्ये हिरवा रंग भरलेला आहे. तुम्ही लाल, पिवळा, हिरवा कोणताही भरू शकता. काढायला किती सोपी आहे आणि दिसायला किती सुंदर दिसते रांगोळी. तर हे बघा, आपण दोन्ही साईडने हिरव्या रांगोळीने डॉट्स दिलेत आणि दोन्ही साईडने आपण लाल रांगोळीने डॉट्स देऊयात.
आणि आपण जो फूल काढलेला आहे त्याच्या मध्यंतरी, दोन्हीच्या मध्यंतरी जी जागा आहे तिथे आपण पिवळ्या रांगोळीने डॉट्स देऊयात. तर अशा पद्धतीने आपल्याला पिवळ्या रांगोळीचे डॉट्स द्यायचे आणि त्यावरची हलकीशी आपण लाईन काढून घ्यायची आहे. तर खूप सुंदर आणि युनिक रांगोळी दिसेल तुम्हाला आणि आवडेलसुद्धा. तर आजच्या भागातल्या मैत्रिणींनो, रांगोळी तुम्हाला कोणत्या आवडल्या हे सांगायला विसरू नका आणि उद्या तुम्ही कोणती रांगोळी काढणार आहात हे सुद्धा जरूर सांगा. तर हे बघा, आपली रांगोळी इथे तयार झालेली आहे. तर आपण पुढची रांगोळी काढूया. तर इथे बघा, मी पांढरा, हिरवा आणि ऑरेंज कलरचा मी डॉट्स दिलेला आहे. एकाच डॉट्सवरती आपण हे कलर टाकलेले आहेत. हा कलर थोडासा, हा ऑरेंज कलर थोडासा हिरवा आणि थोडासा पांढरा आपण प्रेस करून त्यावरती हलक्या हाताने असं चक्र काढलेलं आहे. आणि त्या चक्राच्या दोन्ही साईडने आपल्याला अशा 2 लाईन द्यायच्या आहेत, एक लहान एक मोठी. आणि त्यावरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीचे असे डॉट्स देऊयात. तर हे बघा, आपली सुंदरशी रांगोळी तयार झालेली आहे. आपण आता इथे पुढची रांगोळी काढतोय. इथे बघा, 3 आणि 1 असे आपण डॉट्स दिलेत आणि त्यावरती आपण असं प्लसचं साईन काढून घेतलेलं आहे. आणि ह्या साईनवरती आपल्याला अशा दोन्ही साईडनी पानाचा आकार काढून घ्यायचा आहे. आणि यामध्ये तरी पण आपल्याला असं एक पाकळी काढून घ्यायची आहे आणि याच्या दोन्ही साईडने आपल्याला अशा गोल पाकळ्या काढायच्या आहेत. मैत्रिणींनो, रोज रोज नवीन रांगोळी काढण्यासाठी आपल्याला नवीन रांगोळी पाहाव्याच लागतात. तर त्यासाठी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये 5-6 रांगोळी पाहायला नक्कीच भेटतात. आणि 5-6 पैकी तुम्हाला एक जरी रांगोळी आवडली तरी तुम्ही ती रांगोळी काढू शकता. तर नेहमी आपल्याला दारामध्ये, देवघरात, तुळशीसमोर अशा रांगोळी वेगवेगळ्या काढायच्याच असतात. तर आपल्या या व्हिडिओमध्ये अशा छोट्याच रांगोळी दाखवल्या जातात, कारण आपल्याला रोजच्या वापरासाठीच्या रांगोळी आपण इथे दाखवत असतो, अगदी छोट्या छोट्या. आणि तेही अगदी आकर्षक आणि रेखीव रांगोळी असतात आपल्या छोट्या छोट्याच. तर नक्कीच तुम्हाला आवडत असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडणाऱ्या मैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा. तर हे बघा, आपली अगदी सुरेख अशी रांगोळी इथे तयार झालेली आहे. तर या रांगोळीमध्ये आपण लाल, पिवळा आणि हिरवा रंग वापरलेला आहे. तर किती कमी कलरमध्ये आणि किती कमी. तर अशाच रोज रांगोळी पाहत राहा, शिकत राहा. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांचे